नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही एमपीएससी तलाठी भरती वाट बघत असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघाल, कारण हा आयोगाने आताच एक मोठी शुद्धपत्रिका कॉरेंजेंडम जाहीर केली. त्यात परीक्षेची तारीख, जागा आणि अर्ज भरण्याची मुदत तिन्ही बदल झाला आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि चला व्हिडिओ सुरू करू. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, दिनांक आहे 22 जुलै 2026. शुद्धपत्रिक महाराष्ट्र गट क सेवा आयुक्त पूर्व परीक्षा 2026. इथे तुम्हाला दिला आहे आयुक्त महाराष्ट्र गट क सेवा आयुक्त पूर्व परीक्षा 2026 एकूण 26 ते 29 रिक्त पदे भरण्याचे दिनांक 25 जून 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून आयोगाच्या दिनांक 16 जुलै 2026 रोजी शुद्धपत्रिका अनुसार प्रस्तुत परीक्षा दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी प्रचलित पद्धतीने ऑफलाईन MOMR आधारित येणार आहे. तसेच सादर शुद्धपत्रिका नव्हे जाहिरात अनुसरून अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांक 31 जुलै 2026 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर तुम्ही बघू शकता थोडा खाली येथे पदे एक एक डिस्क्राईब करतो. मी तुम्हाला सांगतो विभाग आणि किती पदे आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला एक एक सांगतो. विभाग याच्यामध्ये तहसील आणि वन विभाग मध्ये ग्राम महसूल अधिकारी, तलाठी कटक आणि विविध म्हणजे प्रति अधिकारी. याच्यामध्ये तुम्हाला 1539 पदे. विद्यापीठाचे कोणत्याही शाखेतले पदवी मतलब तुम्ही बीटेक BSc मतलब ग्रॅज्युएशन झाला पाहिजे त्याच्याबद्दल तुम्हाला सांगितलं आहे. वय मर्यादा गणाचे दिनांक मतलब तुम्हाला 5 ऑगस्ट 2026 पर्यंत भरायचं आहे. निवारण आयोग मुंबई त्याच्यामध्ये 2 आहे, वरिष्ठ अभिलेखपाल, वरिष्ठ लिपिक आणि अभिलेखपाल आणि सहाय्यक अधीक्षक गटक. याच्यामध्ये 11 पदे तुम्हाला मिळू शकते. पदवी 2 पोस्टमध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशन मागत आहे आणि याची जाहिरात दिनांक 1 ऑक्टोबर 2026 आहे. आणि अगोदर शासन सेवेत असाल तर उमेदवारांच्या बाबतीत कमाल वयो मर्यादा 5 वर्षात शासन राहणार म्हणते. ठीक आहे. जे 1 ऑक्टोबर 2026 पर्यंतच्या पहिले तुम्हाला भरू शकता. 4th ऑप्शन आहे कृषी व म विभाग. याच्यामध्ये सहाय्यक विकास आणि गट अधिकारी विषयातली किमान तृतीय श्रेणीतली पदवी धारक करणे असे पाहिजे. मतलब BFSC मतलब जो फिशरी वगैरे जो तुम्ही करता त्याच्याबद्दल तुम्हाला अगर एज्युकेशन असेल त्याच्याबद्दल ते तुमच्या एज्युकेशन राहणार तर ते तुम्ही येथे अप्लाय करू शकता. याच्या जाहिरानुसार दिनांक 1 ऑक्टोबर 2026 आहे. त्या कालावधीमध्ये तुम्ही भरू शकता. मध्ये आपण 3 पोस्ट पाहू शकता. 1 2 3 4 पोस्ट आहे. त्याच्यामध्ये लिपिक, टेकन लेख, विविध नियुक्ती प्राधिकारी. याच्यामध्ये तुम्हाला नियंत्रित शिष्यवाटप व संचालक, नगरी पुरवठा कार्यालय, अन्न नागरिक पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, आदिवासी विकास विभाग, महसूल वन विभाग. हे मतलब 3-4 पोस्ट आहेत एका याच्यामध्ये. 230, 155, 69 आणि 480 पोस्ट तुम्हाला इथे मिळू शकतात. इथे तुम्हाला कोणती शाखेतली पदवी पाहिजे, जसे ग्रॅज्युएट तुमची कंप्लीट पाहिजे. आणि जाहिरातमध्ये लिपिक टेक लेख पदाकरिता नमूद केला लेख आहारता आवश्यकता आहे. याच्यामध्ये जाहीर अनुसार दिनांक 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत तुमची डेट आहे. आणि सर्वात पॉईंट आहे महसूल व वन विभाग. याच्यामध्ये लिपिक, टंकलेखन, नोंदी, मुद्राक विभाग. 339 पदे तुम्हाला मिळू शकते. याच्यामध्ये बी तेच तुम्हाला ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे. याची डेट म्हणजे अंतिम तारीख आहे 1 ऑक्टोबर 2026. तर तुम्ही मतलब तुम्हाला 3 पोस्ट त्यामध्ये तुम्हाला तलाठीचे 3 जागा मिळू शकतात. 8वा पॉईंट आहे आणि हा पहिला पॉईंट. हे तुम्हाला 3 महसूल विभाग तलाठीचे तुम्हाला पोस्ट मिळू शकतात. त्याच्यामध्ये 1539 आणि दुसरे याच्यामध्ये 480, 339 एवढे पदे तुम्हाला तलाठीचे तुम्ही पाहू शकता. उमेदवारांनी पूर्व परीक्षाकरिता अर्ज सादर करणे आवश्यक राहील. या वास्तव पूर्ण परीक्षेच्या जाहिरामध्ये पद आरक्षित नसल्यामुळे, पदसंख्या कमी नसल्यामुळे अथवा सर्वांगाचा समावेश नसल्यामुळे पूर्व परीक्षा अर्ज सादर केला नसल्याच्या व त्यामुळे निवडण्याची संधी वाया गेल्याबाबत कोणत्याही तक्रारनंतर कोणतीही टिप्पण्यावर विचार घेतली जाणार नाही. शुद्धपत्रिका अनुसरून महाराष्ट्र गट क सेवा युक्त पूर्ण परीक्षा 2026 करिता अर्ज सादर करण्यात खालील प्रमाणे मुदत देण्यात आली येत आहे. तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये अर्ज करण्याची सादरची अंतिम 5 ऑगस्ट 2026 रोजी आणि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचे अंतिम दिनांक 8 ऑगस्ट 2026 रोजी पर्यंत आहे. तर तुम्ही पहा याच्यामध्ये जो पेमेंट फी राहणार आहे याच्या नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड वगैरे UPI भरणे हे तुम्हाला चालून जाईल. तुम्ही बघू शकता 1 ऑगस्ट
ऑगस्ट 2026 काही फॉर्म असे आहेत का 1 ऑगस्टच्या पहिले तुम्ही भरू शकता, कारण की अगर तुम्ही लेट कर जाल तर प्रॉब्लेम जाणार. काही फॉर्म 1 ऑगस्टपर्यंतही डेट दिली आहे लास्ट, तर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म फिलअप करू शकता. ठीक आहे, अगर काही प्रॉब्लेम राहा तर मला कमेंट करा. आणि मी साधा सुद्धा पत्रिका अनुसार महाराष्ट्र गटक सेवा आयुक्त परीक्षा 2026 मधून एकूण 5,607 पदकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येईल. मूळ जाहिरात मध्ये तसेच दिनांक 16 जुलै 2026 रोजी शुद्ध पत्रिकातील इतर अटी व मध्ये कोणताही बदल नाही म्हणते. म्हणजे नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तर नवीन व्हिडिओमध्ये मिळून आपण चला.